स्वतःला वाहून घेतले. म्हणून आपल्या प्रापंचिक जीवनाला पारमार्थाची जोड असल्याशिवाय लावली पाहिजे का नाही आपण. आणि नुसता निरोप देऊ द्या लगेच रामायणाच्या सेवेला संभाजी महाराज पण नुसता निरोप दिला का तिथं येणार म्हणून एवढं स्वतःला त्यांनी वाहून घेतलं. मार्ग तर सर्वांना दाखविलाच. या पद्धतीनं वाढदिवस आपण केला पाहिजे. म्हणून प्रपंचामध्ये त्या असती ती व्यवस्था आणि परमार्थामध्ये असती ती अवस्था. अशा अवस्थेला हे सर्व कुटुंब त्या ठिकाणी प्राप्त होऊ लागलेले. बाबा पुनश्च त्यांना धन्यवाद देतो. अन्नदानाचं नियोजन आहे. बाबांनी कितीतरी वेळेस सांगितलेलं आहे. नातू जन्माला यायच्या अगोदर त्याच्या नावाचं प्रयोजन आजोबा करते. किती विश्वास आहे. परमार्थामध्ये विश्वास लागतो महाराज. आणि तसं हे हनुमानजीचा त्यांना आलेला अनुभव. म्हणून या कुटुंबानं वाहून घेतलेलं. म्हणून वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवी. हे सर्व घालून दिलं का नाही त्यांनी कुटुंबाला दाखवून दिलं. बाबा या मार्गानं या नियमानं चला. आणि त्या नियमाचं ते पालनही करतात. इथं युद्धाचा प्रसंग असताना ज्यावेळेस धनुष्याला त्या ठिकाणी बाण लावला महाराज कडकडाट झाला. ध्वनी त्या ठिकाणी उद्भवला. आवाज होऊ लागला. एवढ्या आवेशानं त्या ठिकाणी वज्रद्रष्ट हे राक्षसावरती असा प्रहार करू लागले. आपल्या बाणाचा वर्षाव करू लागले. जिथं जिथं हे सर्व वानर मंडळी दिसू लागले त्यांच्या दिशेनं बाण सोडू लागले. आता हे निखारीचं युद्ध आहे. त्या ठिकाणी प्राण जावा त्वरा हो. बरोबर आहे का नाही. इथं मग वीर त्यालाच म्हणायचं. आपला देह जरी वाचावा लागला तरी मागं सरायचं नाही. अशा आवेशामध्ये या ठिकाणी युद्धाचा प्रसंग आपल्याला नाथ बाबा सांगू लागले. वज्रद्रष्टा सवेशुर नितळे भरोसांचे वीर प्रति बसोन्या पार युधा दुर्धर मिसळले. युधा दुर्धर मिसळले. अगदी म्हणले त्या ठिकाणी जे काय प्रख्यात होते धुरंधर होते ख्यातनाम होते पाठीमाग न सारणारे होते हे सर्वजण याच्या बरोबर युद्धासाठी मिसळले गेले. समोरासमोर मिसळता निशाचर कपिशना दुर्धर वीर युधा खवळले वानर श्वास रहमर पडिती. कोटीरणी पावल्या उठा उठी राक्षसांच्या जोटीमिती रणसनेची भिडती. मग म्हणले कोट्यानकोटी वानर मंडळी युद्धासाठी उसळलेले आहेत. युद्ध करू लागले आणि राक्षसांच्या झोटी केसासहित फिरवून त्यांना घर घर फिरून असणार त्या ठिकाणी धरणी प्राय करावं लागलेली ही सर्व वानर मंडळी आणि युद्धासाठी राक्षसाबरोबर जुळू लागले. राक्षसांचे निजळे वीर त्याहुनी बळवंत वानर युद्ध करीती घोरांधर युद्ध दुर्धर पाडणी. राक्षसापेक्षाही धुरंधर वीर असणारे वानर मंडळीमध्ये होते म्हणले. या मुष्टी युद्धामध्ये अनेक शस्त्राच्या युद्धामध्ये त्या ठिकाणी म्हणले धुळीला सर्व राक्षस मंडळीला पाडण्याचं कार्य वानर मंडळी करू लागले. राक्षस बनती सर्वांगे वानर न सरेची मागे पाय आणि ताती पैरागे करते अष्टांग सुत चूर्ण. करती अष्टांग सुत चूर्ण. जे काही आपले अष्टांग आहेत याला असणारं चूर्ण पिष्ट करण्याचं कार्य त्या ठिकाणी ही सर्व वानर मंडळी आणि राक्षसांना करू लागले. बाणशूळ त्रिशूळ घात वृक्ष शिळागिरी पर्वत परस्पर गाय आणि रुधिर सिद्ध महावीरा. महावीरांचं रुधिर रक्त त्या ठिकाणी सांडू लागलं. मद्दुल आहे भरश आहे त्या ठिकाणी म्हणले भरची तलवार जी काही शस्त्र आहेत याचा वापर करून असं असणार युद्ध वानर मंडळीमध्ये आणि या राक्षसांमध्ये त्या ठिकाणी होऊ लागलं. टुंगी वानरे राक्षसांची छेदिती शिरे पाऊटंगे निशाचर्यावरी रुधिर वाहती. आवणीवरती रुधिर रक्त वाहू लागलं. त्या ठिकाणी पाहायचं लक्ष करायचं बाहुछेदन करू लागले. राक्षसांचे शिर उडवण्याचं कार्य वानर मंडळी त्या ठिकाणी करू लागले. वानर राणी परता दादला श्री रामचरणे रेन केने गाय कान कोण उठती गोर्जोन संग्रामी. गर्जना करायची घाय झाले त्या ठिकाणी शरीर साथ देणं झालं की प्रभू रामचंद्राच्या नामाचा जय घोष करा. प्रभू रामचंद्र काय आवाज आहे ना बरं. असं झालंय का गोठा लागली शेबुक काय असं म्हणू नका. त्याचं नाव घेतल्याशिवाय तसंच नका आहे. प्रभू नामाचा गजर केल्यावर 12 वाटा पळती विघ्न ही नामाची महत्या. म्हणून नाम चांगले चांगले माझे कंठी राहू बले कपी कुळ उतरिले मुक्त केले. नाम आपल्या मुखात नसल्यावर काय करायचं. नाथ बाबा म्हणले नामाविना मुख. वानर परसे वसती पर्वत
पात महामारी अनेक राक्षसांचा घात होऊ लागला, पर्वत उचलायचा, वृक्ष टाकायचा. अशा अवस्थेमुळे या राक्षसांच्या हातातील शस्त्र चकनाचूर होऊ लागले, पिष्टमय होऊ लागले. अशी त्या ठिकाणी युद्ध आणि चालू झालेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान पवनसुत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.